नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. याची भरती निघालेली आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कडून भरती असताना नर्सिंग ऑफिसरची भरती असणार. नर्सिंग ऑफिसर रिक्वायरमेंट कॉमन 11वी टेस्ट 2025 साठी. ओके. पदाचं नाव असणार नर्सिंग ऑफिसर. इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे. BSc हॉर्न्स नर्सिंग, BSc नर्सिंग आणि GNM डिप्लोमावाले अप्लाय करू शकता. ओके. तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. 35 ते 35 जागा इथं असणार आहे मित्रांनो. चांगली पॉझिटिव्ह असणार अप्लाय करण्यासाठी. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टा आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअपला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती असणार आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कडून असणार आहे, न्यू दिल्लीकडून. ओके. याच्यासाठी आपल्याला नर्सिंग ऑफिसर रिक्वायरमेंट असणार आहे. याच्यामध्ये कॉमन 11वी टेस्टसाठी. ओके. 2022/7/2025 ची नोटिफिकेशन आलेली आहे. ऑनलाईन याच्यामध्ये ऍप्लिकेशन आपल्याला भरायचे आहे नर्सिंग ऑफिसर रिक्वायरमेंटसाठी. ओके. कॉमन 11वी टेस्ट असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला जे असतात नर्सिंग ऑफिसरसाठी लेवल 7 आपल्याला सॅलरी असणार आहे. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे आपल्याला. 9,300 34,800 रुपये प्लस आपल्याला याच्यामध्ये ग्रेड पे भेटणार आहे 4600 रुपये. ग्रुप बी ची AIIMS कडून न्यू दिल्लीकडून वॅकन्सी अवेलेबल झालेली आहे इन्स्टिट्यूट कडून. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये दिलेलं आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे दिलेला आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. BSc हॉर्न्स नर्सिंग, BSc नर्सिंग, नर्सिंग कॅन्डिडेट्सवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला इथं असणार आहे. स्टेट नर्सिंगवाले. ओके. BSc नर्सिंग पोस्ट सर्टिफिकेटवाले अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये आपला डिप्लोमा झाला असेल आपला GNM मध्ये, जनरल नर्सिंग, मिडवायफी मध्ये, त्याच्यामध्ये तरी बी आपण अप्लाय करू शकतो. 50 बेडचा आपल्याला अनुभव पाहिजे, 2 वर्षाचा आपल्याला इथे एक्सपिरियन्स पाहिजे अप्लाय करण्यासाठी. एज लिमिट जे असणार अप्लाय करण्यासाठी 18 ते आपण 30 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकतो. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी इथं असणार आहे अप्लाय करण्यासाठी. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला आता ऍप्लिकेशन फीज असणार जनरल OBC ला 3,000 रुपये, SC ST EWS ला 2400 रुपये असणार आहे आणि PWD ला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण इथं फी पे करू शकतो आणि कॅटेगरीला कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे. ओके. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन आपल्या CBT टेस्ट होणार आहे. प्रिलिमिनरी डेट जी असणार आहे याची एक्झामिनेशन 14 सप्टेंबर 2025 संडेला, रविवारी, आणि CBT टेस्ट असणार स्टेज 2 आपल्याला मेन्स एक्झाम 27 सप्टेंबर 2025 सॅटर्डेला म्हणजे शनिवारी. जनरल कंडक्शन दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला स्टेट वाईज इथं वॅकन्सी असणार आहे. 22/7/2025 ते 11/8/2025 पर्यंत संध्याकाळचं 5 वाजेपर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. नो डॉक्युमेंटेशन असणार आहे. ऍप्लिकेशन आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके. सेल्फ आपल्याला चेकआउट करून घ्यायचं इलेक्ट्रिसिटी क्रायटेरिया, तर इथं फॉर्म भरून घ्यायचा आहे पूर्णपणे. ओके. याच्यामध्ये आपल्याला रिझन फॉर रिजेक्शन स्टेटस वगैरे आपण चेकआउट करू शकतो. 22/8/2025 ते 28/8/2025 पर्यंत रजिस्ट्रेशन झालं असेल तर. जर तुम्हाला काय अजून शंका वगैरे असेल तर तुम्ही इथं नंतर त्यांना कॉल वगैरे करून किंवा डबल इथं त्यांच्याकडून अप्लाय करू शकता. नॉन एज्युकेशन सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे. एक्सपिरियन्स असेल तर. एज क्रायटेरिया जो असणार आहे अप्लाय करण्यासाठी एज लिमिट असणार आहे. याच्यामध्ये आपण आता जाणून घेऊया. SC ST सगळ्या कॅटेगरी वाईज स्टेप बाय स्टेप. याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी आपल्याला SC ST अप्लाय करू शकता. सगळ्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची हरकत नाही. SC ST ला 5 वर्षाची सूट आहे. OBC ला 3 वर्षाची सूट आहे. PWD जनरलला 10 वर्षाची सूट आहे. PWD OBC ला 13 वर्षाची सूट आहे. PWD SC ST ला 15 वर्षाची सूट असणार आहे. एक सर्व्हिसमॅनला 3 वर्ष ड्युटी केलेली असेल त्यांना पण सूट भेटत असते. ओके. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. ओके. कास्ट सर्टिफिकेशन आपल्याला तर लागेल. आपल्याला कधी कास्टचा फायदा येईल घेत असाल तर. याच्यामध्ये आपल्याला PWD वाल्याला PWD सर्टिफिकेशन लागणार आहे. कॅटेगरी सेक्शन हे सगळं. आता इलेजिबिलिटी आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये पर्सन ऑफ डिसेबिलिटीसाठी इथं बघू शकता तुम्ही. त्यांच्याकरता इथं वॅकन्सी. आता इथं तुम्हाला एक्झामिनेशन असणार आहे. स्टेज 1 मध्ये आपल्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि सेकंड मध्ये आपल्याला मेन्स एक्झामिनेशन. तर स्ट्रीम जी असणार आहे एक्झामिनेशनची इथं तुम्हाला दिलेली आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये कोणते कोणते क्वेश्चन असणार आहे, कशा पद्धतीचे असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो आता 100 क्वेश्चन असणार MCQ टाईप 100 मार्कांसाठी. ओके. हर एक टॉपिक मध्ये 20 क्वेश्चन असणार आहे. जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड मध्ये 80 क्वेश्चन असणार आहे. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. 1/3 ची आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 5 सेक्शन असणार आहे. 18 मिनिट ड्युरेशन असणार आहे प्रत्येक सेशन करता 20 क्वेश्चन मध्ये. ओके. याच्यामध्ये आपल्याला सगळी दिलेली माहिती वगैरे. ओके. 90 मिनिटांमध्ये टाइम असणार आपल्याला सगळा पेपर द्यायसाठी. चांगली पॉझिटिव्ह आहे. स्टेज 2 मध्ये आपल्याला असणार आहे मेन्स एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये आपल्याला इथं कॅटेगरी वाईज आपल्या इथं 5 टाइम्स आपण इथं कॅटेगरीमध्ये आपले डिवाइड होतात. त्यानंतर आपल्याला मेन्स एक्झामिनेशनला आपण बसतो मिळतात. त्याच्यामध्ये 160 MCQ टाईप क्वेश्चन असतात. 160 मार्कांसाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग
कोर्स सेशन असणार आहे, 45 मिनिट प्रोटिकेशन असणार आहे. ओके, असं इथं दिलेलं आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. ओके, याच्यामध्ये आपल्याला क्वालिफाईंग एरिया क्रायटेरिया जे असणार आहे, 50% पाहिजे UR EWSला, 45% OBCला, 40% SC/ST कॅन्डिडेटला. ओके, चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. सिलेबसचा पॅटर्न तुम्हाला इथं खाली इथं दिलेला आहे, जो तुम्हाला मी खाली दाखवून देणार आहे. प्रिपरेशन फॉर मेरिट अलाउन्स सीट्स वगैरे इथं दिलेलं आहे CBT. आता गाईडलाईन वगैरे तुम्ही ॲप्लिकेशनसाठी दिलेलं आहे. या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता. तिथे गाईडलाईन वगैरे दिलेली आहे संपूर्ण फॉर्म भरण्याची. ओके, याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघण्याची मिळते मित्रांनो. ओके, त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. जसे की तुम्हाला काही डाऊट्स असेल, क्युरीज असेल, तर तुम्ही त्या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता 10 ते 5च्या दरम्यान, मंडे टू सॅटर्डे, फ्रायडे आणि 10 ते 1 वाजेपर्यंत सॅटर्डेच्या दिवशी. ओके, त्याचा ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. तुम्हाला काही पत्रव्यवहार करायचा असेल तर तुम्हाला इथं आता जे लिस्ट ऑफ पोस्ट असणारे रिक्वायरमेंट नर्सिंग ऑफिसर नोटिफिकेशन कोर्स स्टाईल. ओके, आता कोणत्या कोणत्या ठिकाणी याचा एज्युकेशन तुम्हाला इथे भेटू शकतं. ॲड्रेस दिलेला आहे, वेबसाईट दिलेली आहे. ज्या पण तुम्हाला स्टेट वाईज तुम्हाला फॉर्म भरायचा, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये AIIMSच्या तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. आता सगळं तर इथं बठिंडाला वॅकेन्सी असणार आहे, तिचा ॲड्रेस दिलेला आहे, वेबसाईट लिंक दिलेली आहे. भोपाळला असणार आहे, भुवनेश्वरला असणार आहे, अवंतीपुराला असणार आहे, देवघरला असणार आहे, गोरखपूरला असणार आहे, गुवाहाटी असणार आहे, कल्याणीला असणार आहे. त्यानंतर मंगलगिरी, नागपूर, न्यू दिल्ली, पटना, ओके, बर्ली, रायपूर, राजकोट, ऋषिकेश, त्यानंतर विजयपूर. ओके, अशा पद्धतीने आपल्याला CSFचा आर्म फोर्स तिथं न्यू दिल्लीला तिथं वॅकेन्सी असणार आहे. अशा ठिकाणी 18 ठिकाणी आपण इथं अप्लाय करू शकतो. यापैकी आपल्याला जे पण इथं अप्लाय करायचं त्या ठिकाणी आपण अप्लाय करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती वगैरे दिली, हॉस्पिटलचं क्लोजिंग डेट वगैरे तुम्हाला मी सांगितलेली आहे. ओके, अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं आपल्याला मीटिंग असणार आहे. आपल्याला 27 जे पण आपल्याला दिलेले आहे मीटिंग्स वगैरे आपल्या होत असतात. ओके, याच्यामध्ये आपल्याला एज लिमिट दिलेली आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी ग्रुप पोस्ट. ओके, एक सर्व्हिसमॅन जनरल वगैरे 3 वर्ष सूट केले असेल त्यांच्यासाठी, 3 वर्ष सर्व्हिस केली त्यांच्यासाठी, सॉरी. एक्झामिनेशन दिलेलं आहे, पॅटर्न वगैरे तुम्ही इथे चेक करू शकता एक्झामिनेशनचा पॅटर्न. ओके, त्याच्यानंतर आता तुम्हाला खाली जे इम्पॉर्टंट असणार आहे, जे की तुमचं आता कॅटेगरी वाईज किती सीट असणार आहे ते तुम्हाला बघायचं असेल. तर आता वॅकेन्सीज आता दिलेल्या आहे कॅटेगरी वाईज. ओके, इन्स्टिट्यूट नेम वाईज इथं वॅकेन्सी दिलेल्या आहे कॅटेगरी वाईज, जसं की UR सेक्शन, त्यानंतर OBC NCL, SC सेक्शन, ST कॅटेगरी, EWS आणि PWD. अशा प्रकारे इथं दिलेलं आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा तुम्हाला याचा PDF फाईल तुम्हाला भेटून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून. ओके, त्या वॅकेन्सी वगैरे दिलेलं आहे. जसं की तुम्हाला मी सांगितलं, टोटल इथं 3500 पदांसाठी तर वॅकेन्सी असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. 3500 पदं याच्यामध्ये असणार आहे. इथं आपल्याला फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे. ओके, संपूर्ण मध्ये तुम्हाला मी दिलेली आहे. तर लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. जसं की तुम्हाला आपला दिनांक वगैरे पण मी दाखवलेले आहे मित्रांनो स्टार्टिंगला, जे की तुम्हाला परत रिकॉल करून देतो. अप्लाय इथं चालू झालेला आपल्याला 22/7/2025 पासून आपले ॲप्लिकेशन फॉर्म इथं चालू झालेले आहे. ओके मित्रांनो, तो लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे 22/7/2025 ते 11/8/2025 पर्यंत. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईल. जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा व्हिडिओला. चॅनलला पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट मध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.